सध्याच्या परिस्थितीमध्ये पूर्ण सेवा असा विषय डॉक्टरकीमध्ये सुद्धा राहणं शक्य नाही. एक साधं उदाहरण दिलं, एक तसबी म्हणून आपले दापोलीच्या पलीकडचे पेशंट आहे, त्यांचा पंटू आता आला होता. बरोबर. म्हणजे त्यांचे पणजोबा, मग आजोबा, मग वडील आणि आता मुलगा. हा एक मलाही आता लक्षात घ्यायला पाहिजे की आता पूर्वीसारखं बाबा डॉक्टर वाचून होणार नाही असं नसतं, हे मला मान्य आहे. कारण आता पुष्कळ बाकीचे त्यांना संधी असतात. तर त्याच्या एका फंक्शनला त्यावेळेला अजित पवार पालकमंत्री होते. त्याला आमच्या एका डायरेक्टरने सांगितले की असा असा प्रोजेक्ट आहे. त्यांनी सांगितलं, अहो ते तराजूमध्ये बेडकं ठेवून त्याचं वजन केल्यासारखं आहे की हो म्हटलं. मुलांना मी एक बघितलं की कुठल्याही कॉलेजला, ते प्रायव्हेट असू दे सरकारी असू दे, शिकायचं नाही असं कोणाला मनातून वाटत नसतं. शिकवणाऱ्या माणसावरती आहे. त्यांनी तिथून मला फोन केला की माझं तुमच्याकडे ट्रेनिंगसाठी पोस्टिंग झाले, तुला किती पैसे पाठवायचे तेवढं सांग आणि मला सर्टिफिकेट पाठवतो. टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट तर मोठ्या प्रमाणात होत आहे ऑप्थॉल्मॉलॉजीमध्ये. त्याच्यासोबत ए आय आणि रोबोटिक्सचा पण एंट्री व्हायला लागले. त्याचा काय इम्पॅक्ट मोठा होईल असं वाटतं? ए आयचा तर नक्की होईल. कारण शेवटी आम्हाला, तुम्ही आता जसं संशोधनाचा विषय काढला, बऱ्याच वेळेला सांगू का काय होतं की वेळ कमी पडतो कुठली गोष्ट करायला. म्हणजे आमचे कंपाऊंडर सुद्धा चिडायचे की अहो ते लोक ओरडतात, तुम्ही लवकर येत नाही, ते सिव्हिललाच थांबलाय, कल्पना सुद्धा येणार नाही. पण जेव्हा आम्ही शिबिरं घ्यायचो त्यावेळेला म्हातारी मोतारी कुणी जर आली ना, तर त्या आजीबाईला असं त्या आमच्या गाडीपाशी आणून सोडायचे आणि काय सांगायचे, दिसलं तर घरी आहे. माणसं कोपऱ्यात बसून कुडून जायची का केवळ दिसत नाही मोतीबिंदू आहे म्हणून. माझं सांगलीत आल्यानंतर पहिलं ऑपरेशन जे मी मोतीबिंदूचं केलं, त्या माणसाने चिल्लरमध्ये मला 84 रुपये दिले होते. नमस्कार. साधं सरळ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण शूट करतोय आपला पुढचा पॉडकास्ट आणि आज आपल्याला लाभलेले गेस्ट आहेत पश्चिम महाराष्ट्रातले रिनोन्ड ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट डॉक्टर अनिल कुलकर्णी सर, प्रथमेश लेझर सेंटर तसंच नेत्रप्रभा रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी सेंटरचे संस्थापक. त्याचबरोबर टीचिंग क्षेत्रातही सरांचं काम अतिशय मोठं आहे. 41 वर्षाचा सरांचा अनुभव आज आपण आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतंय ते बघूया. आता जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला. नमस्कार सर. साधं सरळ या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण थेट आपल्या संभाषणाला सुरुवात करूया. हो जरूर. आता गेली सर 40 वर्ष जवळजवळ तुम्ही या क्षेत्रामध्ये आहे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवा देत आहे. बरोबर. तर डॉक्टर की हा पेशा, याकडे कसं बघावं, सेवा आहे की व्यवसाय? आता एक त्याच्यात प्रश्न असा आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये पूर्ण सेवा असा विषय डॉक्टरकीमध्ये सुद्धा राहणं शक्य नाही. साधारणतः डॉक्टर्सला होईपर्यंत होणारा खर्च, नंतर दवाखान्यासाठीचे खर्च आणि बाकीचे, तुम्ही बघा कुठल्या डॉक्टरला काही कन्सेशन कधी कुठे मिळतं का नाही. आणि माझं याच्यात एवढंच म्हणणं आहे की सेवाभावी वृत्तीनं व्यवसाय करावा. म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी येतात. अपेक्षा पूर्ण सेवाची पण ठेवू नये, पण लोकांना त्याच्यामध्ये समाधान मिळावं, त्यांना परवडावं अशा रीतीनं तुम्ही ही सेवा दिली आणि व्यवसाय केला तर उलट. कारण आता कुठलाही व्यवसाय बघा तुम्ही की व्यवसायाचं मिळून, किंवा आता दुकानदार आहे त्यांनी काही वस्तू विकली किंवा दुसऱ्या कोणी काही प्लॉट विकला, तुम्ही त्याच्यानंतर जाऊन त्याला काही नमस्कार करत नाही कधी. तेवढं आमच्या क्षेत्रात अजूनही आहे. तर ते जर टिकवायचं असेल तर ही सेवाभावी वृत्ती पाहिजे, आणि ती अजिबात नसेल तर मग याच्यात येऊच नाही माणसाने व्यवसायाला. अगदी बरोबर. आता तुम्ही जे बोललात की आमच्याकडे अजूनही ते टिकून आहे की एखादा व्यक्ती जो आमच्याकडे उपचार करून घेऊन गेलाय तो कित्येक वर्षांनी सुद्धा आठवण ठेवतो, पुन्हा येतो. तर अशी काही केस तुमच्या डोळ्यासमोर मी आठवते का, एखादी स्ट्रॉंग केस की जी? हो, आता तुम्ही बघा, एक साधं उदाहरण दिलं, एक तसबी म्हणून आपले दापोलीच्या पलीकडचे पेशंट आहे, त्यांचा पंटू आता आला होता. बरोबर. म्हणजे त्यांचे पणजोबा, मग आजोबा, मग वडील आणि आता मुलगा. ही जी लॉयल्टी असते ना डॉक्टरांच्या बरोबर, तुम्हाला समाधान असलं की तर ती एक वेगळीच असते आणि ती गंमत पण वेगळी असते. म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट काही पैशात मोजता येत नाही, पण अशा प्रकारचं जेव्हा लोक तुमच्यासाठी येतात
हा, एक एक मलाही आता लक्षात घ्यायला पाहिजे की आता पूर्वीसारखं बाबा डॉक्टर वाचून होणार नाही हम्म. असं नसतं, हे मला मान्य आहे. कारण आता पुष्कळ बाकीचे त्यांना संधी असतात. पण तरी सुद्धा असे कित्येक लोक असतात की जे निष्ठेनं आपल्याकडचं प्रेम करत येत असतात. त्याच्याशिवाय हे करण्यात मजा पण नाही. खरं. इतक्या वर्षाच्या या ओव्हरऑल तुमच्या करिअरमध्ये किंवा कारकिर्दीमध्ये असा टर्निंग पॉईंट कुठला होता की एकदम तिथून मोठी झेप तुम्ही घेतली? आता सुरुवातीला अगदी छोट्या ओपीडी पासून आपण हो सुरुवात हो, केली होती. खरंय. छोटी ओपीडी म्हणजे 84 स्क्वेअर फुटाची ओपीडी होती आणि त्याचं मोठं उद्घाटन केलं होतं आम्ही, मला अजून आठवतंय. तर ते असायचं सुरुवातीला, त्याच ह्याच्यातून बहुतेक लोकांना जावं लागतं. पण मोठी म्हणजे टर्निंग पॉईंट थोडा असा झाला की आमच्याकडे पेशंटला रात्रीच्या वेळेला इंजेक्शन देताना किंवा गोळी देताना पैसे मागायची सिस्टीम आमच्या काही स्टाफने सुरू केली होती. अच्छा. आणि त्याला काढून टाकल्यानंतर तो जाऊन कम्युनिस्ट पक्षाचा सध्याही तो पुढारी फार हे आहे, जोरात आहे. तर बरं. त्याला नागवून त्यांनी लाल बावट्याच्या खाली आमच्याकडं संप केला. बापरे. मग त्यामुळं आमचं जे काही 3-4 लोकांचं एकत्र हॉस्पिटल होतं ते बंद करून मग आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी सुरुवात केली. तर म्हणजे मग स्वतःचं असं हॉस्पिटल जवळजवळ मला वाटतं मी एक 5 वर्षांनी सुरू केलं. कारण तोपर्यंत सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलला इन्चार्ज असल्यामुळे तिथंच काम खूप असायचं. बरं. त्याच्यामुळे हा वेगळा असा कधी विचार केला नव्हता. आता तुम्ही टर्निंग पॉईंट म्हणला म्हणून असं आठवलं की त्याच्यानंतर मग ते स्वतःचं हॉस्पिटल सुरू केलं. तो वेगळ्या ह्यानं आला पण तो टर्निंग पॉईंट ठरला. तो टर्निंग पॉईंट ठरला. म्हणजे त्याच्या आधी लोक म्हणायचे तुम्ही स्वतंत्र काढा, हे करा. सुरुवातीला तसं वडिलांचं जरी पाठबळ असलं तरी त्यावेळेला असे पैसे घेऊन अशी करायची सिस्टीम नव्हती. बरोबर. आणि बँकाही फारसं लोन बिन द्यायचे नाहीत. त्याच्यामुळे ह्याच्या इलाजच नाही म्हणून ते शेवटी आपण चालू केलं. एक संस्थापक म्हणून तुमचं विजन काय होतं आणि ते प्रत्यक्षात आणताना त्यातून काय शिकायला मिळालं नाही? संस्था कुठल्याही आता जे काही आम्ही सुरू केल्या त्याच्यामध्ये प्रत्येक पायरीला कोणी ना कोणीतरी चांगली माणसं बरोबर राहिली. म्हणजे आता मी त्यातल्या त्यात प्रामुख्याने एडी देशपांडे म्हणून जे एक इंडस्ट्रियलिस्ट होते त्यांचं नाव घेईन. प्रत्येक नवीन ह्याच्यामध्ये त्यांनी मला मदत केली. फाईन इंडस्ट्री. आणि फाईन इंडस्ट्रीचे पण. आणि एक लक्षात घ्या, डॉक्टर माणसाला फारसा व्यवहार कळत नाही आणि फायनान्स म्हणा किंवा या गोष्टीचं नॉलेजही फारसं नसतं. कारण आमचं ते असं एक कल्ली असतं की एक पेशंट आणि आपलं तपासणी आणि औषधं. तर त्या दृष्टीनं सुरुवातीला जसं लायन्स नॅब हॉस्पिटल म्हणून आम्ही सुरू केलं तर त्यावेळेला उद्देश असा होता की लोकांना समजा त्याला परवडतच नाही ना, तर त्या माणसाने एक तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जायचं. तर मी होतोच सिव्हिल हॉस्पिटलला, पण प्रत्येकाला सिव्हिलला जायचं आवडायचं नाही. मग अशा वेळेला त्यांना चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट आणि स्वस्तात मिळावी अशा उद्देशाने ते सुरू केलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 70 ते 72% टोटली फ्री करून सुद्धा ते हॉस्पिटल 20 वर्ष आम्ही प्रॉफिटमध्ये चालवलं. कारण लोकांचा एकदा विश्वास बसला ना की ते येतात. तर तो एक होता. आणि मग तेव्हा असं लक्षात आलं की बाकीच्या डॉक्टर्सना सुद्धा प्रत्येकाने स्वतःसाठी मशीन्स घ्यायची, स्वतःसाठी त्याचा खर्च आणि ते खर्च निघावा म्हणून मग पेशंटकडनं पैसे घेणार. यासाठी म्हणून ह्या जी ग्रुप प्रॅक्टिसचा कन्सेप्ट इथं जो सुरू केला, तर त्यावेळेला पहिल्यांदा जी प्रथमेश लेसरची स्थापना केली त्यावेळेला 27 डॉक्टर या भागातले आम्ही एकत्र आलो. त्याच्यानंतर नेत्रप्रभा लेसर जेव्हा सुरू केलं तेव्हा 19 डॉक्टर एकत्र आले. त्याच्यामुळे अडचण जी किंवा जो काही दडपण येतं बँकेच्या, तो काम कमी झाला आणि पेशंटला अफोर्डेबल ट्रीटमेंट देणं आम्हाला शक्य झालं. आणि त्यावेळेला या भागात ही सोयच नव्हती. म्हणजे संस्थापक हा शब्द खूप मोठा झाला, एवढा काही मी मोठा नाही, पण सगळ्यांना एकत्र आणून चालू मात्र केलं होतं त्यावेळेला. तुम्ही विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षण म्हणजे टीचिंग मध्ये पण तुम्ही खूप बराच काळ दिलेला आहे, तुमचा वेळ दिलेला आहे. तर त्यामध्ये शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये जास्त काय बघितलं? खरं सांगू का, शिक्षकपणा हे मला पहिल्यापासून आवडीचं क्षेत्र होतं. म्हणजे इथे सुद्धा मी या भागात जे आलो ते मेडिकल कॉलेजला प्रोफेसरची पोस्ट रिकामी झाली हे कळल्यानंतर मी इंटरव्ह्यूला इथं आलो होतो. कारण तसा मी माझं MS पर्यंतचं शिक्षण नागपूरला झालं, जरी मी या भागातला असलो तरी. आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये मी सर्व्हिस करत होतो.
मग इथं आल्यानंतर ती पोस्ट मिळाल्यानंतर मी राहिलो, म्हणजे टीचिंग वॉज आवर मेन प्रायोरिटी. ओके. मुलांना मी एक बघितलं की कुठल्याही कॉलेजला, ते प्रायव्हेट असू दे सरकारी असू दे, शिकायचं नाही असं कोणाला मनातून वाटत नसतं. शिकवणाऱ्या माणसावरती आहे. म्हणजे मी खरंय. विद्यार्थ्यांना कधीच दोष देत नाही की एखादी गोष्ट त्याला येत नाही. शिकवणाऱ्या माणसांनी स्वतः इंट्रोस्पेक्शन करायला पाहिजे की बाबा का चुकतं आपलं, या विद्यार्थ्याला का कमी येत आहे. मी जेव्हा मेडिकल कॉलेजला गव्हर्नमेंटच्या होतो तेव्हाही स्टुडंट्स बघितले, प्रायव्हेटला भारतीला होतो तेव्हाही बघितलं, लायन्स नाबलाही माझ्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन होतं तेव्हाही बघितलं. माझं स्वतःचं युनिफॉर्म ओपिनियन असं आहे की कुठलाही स्टुडंट वाईट नसतो, त्याला कसं आपण घडवायचं हे आपल्या हातात असतं. पूर्वीचे विद्यार्थी आणि आजचे विद्यार्थी ह्यात काय कुठल्या गुणात फरक पडलाय का? थोडा फरक एवढा जाणवतो की पूर्वीच्या वेळेला जी कमिटमेंट किंवा जी सिन्सिरिटी असायची पर्टिक्युलरली टीचर बाबतीत, ती थोडी कमी व्हायला लागली आहे. पूर्वी टीचरच्या शिवाय त्यांना काही कळायचा विषय नव्हता. आता सगळं नॉलेज स्वतःच्या मोबाईलवरती अवेलेबल आहे. त्याच्यामुळे थोडी त्यांना असं वाटतं की आपल्याला एवढी गरज नाही. डिपेंडन्सी कमी झाली डिपेंडन्स असली कमी तरी झालाय. रिस्पेक्ट पण कमी झाला पण रिस्पेक्ट कमी, मला असं वाटतं, आता बघा तुम्ही की आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या माझे विद्यार्थी आहेत. बरोबर. तर कुठेही गेलं आणि त्या माणसानी ओळख दाखवली नाही असं होत नाही. त्याच्यामुळे रिस्पेक्ट कमी होत नाही. माझं म्हणणं, आपण जेवढी कमिटमेंट देतो आणि जेवढं त्यांच्यासाठी कष्ट करतो तेवढं ते नक्कीच आपल्याला रिस्पेक्ट देतात. मग आपणच स्वतः विचार करायचा की आपण त्या मुलाचं भलं करायसाठी त्याला रागवतोय बरोबर. का आपल्याला बरं वाटावं म्हणून त्याला रागवतोय. काइंड ऑफ ते रिस्पेक्ट कमवण्यात शिक्षक कमी पडतात. कमी पडतात म्हणा किंवा तेवढी डेडिकेशन राहत नाही. आता प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टीचं अवधान असतं किंवा व्यवधान असतं. तर त्याच्यामुळं शिक्षकांची कमिटमेंट मला म्हणायचं की त्याची हे जास्त आहे. आपण जसं पालक आणि मुलाचा विषय करतो की बरोबर. जबाबदारी पालकाची जास्त मुलापेक्षा, तसंच कॉलेजमध्ये पण आहे. शिक्षकाची जबाबदारी जास्त राहायलाच पाहिजे. 100% DNB किंवा MS करून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी म्हणजे डॉक्टरांनी पहिलं पाऊल कुठे टाकायचं? नाही, आता काय झालंय की साधारणतः पूर्वीच्या काळी MS झालंय किंवा DNB झालं की त्याला डायरेक्ट प्रॅक्टिसमध्ये गेलं तरी चालायचं. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात संशोधन होतंय, मोठ्या प्रमाणात मशिनरी येते आणि पर्टिक्युलरली सर्जिकल ब्रांचमध्ये त्याला एक्सपिरियन्स जर कमी पडला तर त्या दृष्टीनं प्रॅक्टिसला त्रास होतो. तर याला आता खूप ॲव्हेन्यूज आहेत. म्हणजे शेवटी NGOचे हॉस्पिटल्स आहेत, सिव्हिल हॉस्पिटल्स आहेत, प्रायव्हेटमध्ये सुद्धा तुम्ही असिस्टंट म्हणून काम करू शकता. पण तुम्हाला अनुभव घेतल्याशिवाय आणि पर्टिक्युलरली ऑपरेशनच्या बाबतीत जर असेल तर ऑपरेशनचा अनुभव घेतल्याशिवाय बाहेर पडणं ही चुकीचीच गोष्ट आहे. त्याच्यामुळे निदान 2 वर्ष कमीत कमी आणि अनुभव प्रत्येकाने आपल्याला अनुभव घेतल्याशिवाय जाऊ नये. रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी आणि फेको यामधले तुम्हाला सगळ्यात मोठं गेम चेंजर काय वाटतं? मी सांगू का, आता हे थोडंसं लोक म्हणतात की हे इंडस्ट्री ओरिएंटेड मार्केटिंग आहे. परंतु एक आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की हे सगळी जेव्हा मशिनरी आणि सगळे इनोव्हेशन्स होतात तेव्हा एक प्रायमरी गोष्ट अशी असते की पेशंट सेफ्टी. आणि पेशंट सेफ्टी जर जास्त असेल तर त्याला राहिलेले सगळं संशोधन, त्याचं सगळे इनोव्हेशन, दे आर वर्थ इट. फेको जेव्हा आला त्याच्यानंतर सुरुवातीला त्याचेही काही कॉम्प्लिकेशन झाले. लोक म्हणायचे की नाही बाबा ते फेको बिको काय बरोबर नाही, त्याच्यापेक्षा नेहमीचं हे ऑपरेशन चांगलं. पण ज्या वेळेला सगळेच शिकत होते म्हणजे इंडस्ट्री पासून ते डॉक्टर्स पर्यंत, पण आता तुमच्या एक लक्षात येतं की सेफ्टी जर वाढवायची असेल तर तुम्हाला या नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करायला लागेल. रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीला सुद्धा सुरुवातीला जे काही कॉम्प्लिकेशन होते, लोकांनी नाईफनी सुद्धा कट करून रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी केल्या होत्या. त्याच्या मानाने आजचा जर विचार केला तुम्ही तर खूपच सुधारलंय ते. आणि ह्या सगळ्या सुधारणा खरं म्हणजे इंजिनियर करतात आणि क्रेडिट डॉक्टरना मिळतं. सर तुम्ही IOL ट्रेनर पण आहात, तर या भूमिकेतला एखादा आठवणीतला प्रसंग काय आहे? IOL ट्रेनिंग हे आता तुम्ही जेव्हा म्हणता ते हे खूप जुनी गोष्ट झाली. म्हणजे आता तर सगळीकडेच IOLs केलं जातं, पण सुरुवातीला नव्हतं. त्यावेळेला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या थ्रू आम्हाला, म्हणजे मला त्यावेळेला काही वेगवेगळ्या ठिकाणी ज्या अपॉइंटमेंट झाल्या त्याच्यामध्ये IOL ट्रेनर म्हणून मला घेतलं होतं.
दोन्ही गमती असायच्या. ज्या लोकांना नवीन शिकतायत त्यांना लवकर शिकायला यायचं, पण जे आधीपासून प्रॅक्टिसमध्ये होते किंवा जी मंडळी आता 50 वर्षाची आहेत, 55 वर्षाची आहेत, त्यांना सुद्धा नॅशनल प्रोग्रामच्या अंडर कंपल्सरी करायला लागलं की नाही, तुम्ही ऑपरेशन करायलाच पाहिजेत. आणि मग ही मंडळी आयएल ट्रेनिंगसाठी गव्हर्नमेंटच्या थ्रू यायचे. गमतीची गोष्ट म्हणजे मला अजून आठवते की माझ्याबरोबर एक जण होता, तो तिथे आमचा स्टोअर इन्चार्ज म्हणून नागपूरला काम करायचा, अराउंड एज ऑफ 55-56. त्यांनी तिथून मला फोन केला की माझं तुमच्याकडे ट्रेनिंगसाठी पोस्टिंग झाले, की तुला किती पैसे पाठवायचे तेवढं सांग आणि मला सर्टिफिकेट पाठवून दे. म्हणजे असंही करणारे लोक असायचे. पण त्याचा खूप उपयोग झाला. म्हणजे जे लोक करत नव्हते त्यांना असं मागं पडल्यासारखं जे वाटत होतं, त्या सगळ्यांना ह्या ट्रेनिंग मिळाल्यामुळं खूप उपयोग झाला अपग्रेड आणि पेशंटचाही उपयोग झाला. कारण शेवटी तुम्हाला आता तुमच्या वेळीला तर माहीतच नाही, पण पूर्वी ऑपरेशन झाल्यानंतर जाड भिंगाचा चष्मा घालून तो माणूस धडपडतच चालायचा आणि त्याला फारसं काही चांगलं दिसायचं नाही. त्याच्यातून आयओएल्स आल्यामुळे त्याचं जीवनच बदललं ना प्रत्येकाचं. त्याच्यामुळे हे सगळ्या ठिकाणी आता कंपल्सरीच आहे. रिव्हॉल्युशनरीज होतात. इट वॉज अ डेफिनेट रिव्हॉल्युशन, नो क्वेश्चन अबाउट इट. प्रथमेश लेझर सेंटर किंवा नेत्रप्रभा संस्थेबद्दल, ह्या दोन्हीबद्दल तुम्ही आता मगाशी बोललात, तर यासारख्या केंद्रांची स्थापना करताना मोठं आव्हान काय होतं? एक लक्षात घ्या की सगळ्यांना एकत्र मोठ बांधायचे म्हणजे जरा अवघड असतंच. म्हणजे मला आठवतंय आम्ही आता पुण्यामध्ये जे सेंटर चालू केलंय त्याच्यामध्ये 45 डोळ्याचे डॉक्टर आहेत, ग्रुप प्रॅक्टिस म्हणून. तर त्याच्या एका फंक्शनला त्यावेळेला अजित पवार पालकमंत्री होते. त्याला आमच्या एका डायरेक्टरने सांगितले की असा असा प्रोजेक्ट आहे. त्यांनी सांगितलं, अहो ते तराजूमध्ये बेडकं ठेवून त्याचं वजन केल्यासारखं आहे की हो म्हणलं. पुण्याचे 40 डॉक्टर एकत्र तुम्ही तर अवघड असतं. पण एकदा लोकांना जर खात्री झाली की तुमचा विचार चांगले आहेत आणि तुमचा उद्देश चांगला आहे, तर लोक राहतात, टिकतात त्याच्यावर आणि त्याचा उपयोग होतो. म्हणजे आता नवीन आम्ही बेसिकली हा काय विचार केला होता की नवीन माणसाला हे सगळं खर्च करणं शक्य नाही, पण त्यांनी ट्रेनिंग घेतलंय, त्याच्यानंतर त्याला करायची इच्छा आहे, पेशंटचाही उपयोग होऊ शकतो पेशंटला, पण त्यांना काहीतरी प्लॅटफॉर्म द्यायला पाहिजे. बरोबर. तर हे सगळ्यांनी मिळून सुरुवात केली की या प्रत्येकाला उपयोग झाला. मग त्यांनी मोठं झालं की स्वतःचं काढावं, त्याच्याबद्दल वादच नव्हता. पण सुरुवातीला करणार काय, आणि पूर्वी तर आपल्याकडे लेसर्स नव्हतेच इथे, त्याच्यामुळे ह्याचा तो एक उपयोग झाला. बरोबर. संशोधन आणि सेवा यातला समतोल कसा साधताय सध्या? मी एक सांगू का की संशोधनाच्या बद्दल काही लोकांचे गैरसमज असतात की तुम्ही काहीतरी एखादी लॅबोरेटरी पाहिजे, मग त्याच्यानंतर त्याच्यात मशिनरी पाहिजे. आम्ही पेशंट बरोबर, जिवंत माणसाबरोबर काम करतो. त्याचे रिझल्ट्स फक्त तुम्ही केले की कुठल्या प्रकारचं ऑपरेशन आपण केलं, त्याला काय प्रकारचं लेन्स घातलं, त्याला दिसलं किती, त्याचा उपयोग किती झाला, ह्या टाईपचं रेकॉर्ड जरी ठेवलं तरी त्या तुमच्या सेवामध्येच तुम्हाला संशोधन करता येतं. त्याचा उपयोग सगळ्यात जास्त होतो. फक्त त्याला ती दृष्टी पाहिजे. बरोबर. की आपण हे करतोय ना, याचा पुढच्या माणसाला, पुढच्या पिढीला आणि इव्हन स्वतःला सुद्धा उपयोग जर व्हायचा असेल तर आपल्याकडे सगळी नोंद पाहिजे. बरोबर. म्हणजे आम्ही आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी लोकांना जेव्हा सांगतो की अरे ॲलोपॅथी चांगली असं नाही आहे, तुमच्या पॅथी पण खूप चांगल्या आहेत, पण तुम्ही हे रेकॉर्ड ठेवायला सुरुवात करा की तुम्ही नाही. त्याला काहीतरी सायंटिफिक बेसिस आणि सायंटिफिक एव्हिडन्स असला की मग त्याला लोक ऍक्सेप्ट करतात. डॉक्युमेंटेशन, रेकॉर्ड किपिंग आणि त्याचं अनालिसिस या गोष्टी पाहिजेत. नाहीतर नुसतंच मी 10 लोक बघितले आणि 5 बरे झाले अशा टाईपचं आता नाही राहिला. तर पूर्वी कसं माणसाची श्रद्धा जास्त होती, तुम्ही मगाशी जसं म्हणला तसं आता तो एक फरक विद्यार्थ्यांनव्हे पेशंटमध्येही पडलाय की श्रद्धा आता कमी झाली. बाबा मला तुमच्याकडनं चांगली हे मिळावी अशी अपेक्षा आहे, संपलं. मी श्रद्धेनं आलो, तुमच्या पायापाशी बसलो असं अपेक्षाही करणं चुकीचं आहे. अगदी बरोबर आहे. थोडा वेगळा प्रश्न आहे सर, तुमचं नॉन मेडिकल पॅशन कुठलं आहे? आता वेगळा प्रश्न म्हणजे फारच वेगळा आहे. कारण खरं सांगू का की दुर्दैवाने म्हणा किंवा ह्याच्याने म्हणा, हे सगळं सांभाळण्यामध्ये आणि करण्यामध्ये दुसरे काही पॅशन डेव्हलप झालेच. फक्त मी एक काय सांगायचो की तुमच्या कामामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असला आणि आवड असली तर दॅट इटसेल्फ बिकम्स युअर पॅशन ॲज वेल.
आता ह्या वयात असं वाटतं की नाही ठीक आहे, अजून एखादी गोष्ट करता आली असती, अमुक केलं. ठीक आहे, पण त्यावेळेला त्या ह्याच्यात असं वाटलं की आपण हे जे करतोय हेच आपलं पॅशन आहे. त्याच्यामुळे वेगळं असं जे काही केले ते पॅशनेटलीच केले. जे केलं ते पॅशनेटली, हे मात्र अगदी बरोबर. एखादा निर्णय जो घेतल्याचा अजूनही अभिमान वाटतो. ते निर्णयाचा बेसिकली हा तर मी तुम्हाला सांगितलं की इथं टीचिंग लाईन मध्ये राहायची तर हे होतीच, तोही आहे. त्याच्यानंतर हे जे काही ग्रुप प्रॅक्टिसची सुरुवात इथे झाली, तर त्याचा उपयोग मी सांगितलं जसं इतक्या लोकांना झाला ना, तर ती गंमत किंवा तो फायदा हा नुसता मोजण्यासारखा नाही. तर ते जे निर्णय आम्ही घेतले त्याचा खरोखर उपयोग झाला. हा कदाचित माझ्या स्वतःच्या प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये त्यावेळेला दुर्लक्ष पण झालं. म्हणजे आमचे कंपाऊंडर सुद्धा चिडायचे की अहो ते लोक ओरडतात, तुम्ही लवकर येत नाही, ते सिव्हिललाच थांबलाय. पण त्याचा उपयोग सगळ्यांना होतो आणि आता इतक्या वर्षांनंतर जाणवतं की वी कॅन लिव्ह द सेम थिंग अगेन. असं काय बरोबर. आपल्याला वेगळं काही करायला, मला लोक सांगायचे की अहो ते अमुक एक डॉक्टर तुमच्या पुढे 5 वर्ष गेले. ठीक आहे ना, म्हणजे आम्ही त्याच्या मागे धावतच नाही ना, त्याच्यामुळे काही प्रश्न येत नाही. तुम्ही मगाशी MS आणि DNB झालेल्या डॉक्टरांसाठीच बोललात, पण ओव्हरऑल आजच्या तरुण डॉक्टरांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? नाही, मी एक सांगू का की मगाशी मी म्हटलं तसं दोन्ही गोष्टीला मेळ बसला पाहिजे. म्हणजे तुम्ही हा विषयच असा निवडलाय की ज्याच्यामध्ये सेवा ही यायलाच पाहिजे आणि तुम्हाला टिकायचं असेल तर व्यवसायाचं पण दृष्टी आली पाहिजे. पण नवीन डॉक्टर आहे म्हटल्यानंतर तुम्हाला आज 2 आणि 5 वर्षामध्ये आपण मोठं व्हायला पाहिजे, ह्या टाईपचं काढून टाकायला पाहिजे. आज अडचण काय होते की घेताना बाकीच्यांच्या बरोबर ज्या माणसाने 25-30 वर्ष प्रॅक्टिस केले त्याच्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे पाहिजेत आणि त्या टाईपची फॅसिलिटी पाहिजे. मग बँकेचं किती कोटी लोन घ्यायला लागलं तरी चालेल. त्या दडपणाखाली मग माणूस शेवटी असं विचार करतो की नाही बाबा, ग्रॅबिंग द पेशंट हा जो प्रॉब्लेम सुरू हम्म. होतो ना, तो त्याच्यामुळे होतो. स्टेप बाय स्टेप गेलं तर सगळं, कोणीही डॉक्टर उपाशी मरत नाही आणि कुठलाही डॉक्टर पेशंट शिवाय राहत नाही. पण आपल्याला थोडा पेशन्स पाहिजे, तेवढं तरुण डॉक्टरना तेवढं मी जरूर सांगू शकेन. शॉर्ट टर्म गोल्स नको. शॉर्ट टर्म गोल्स छोटे छोटे असावेत, शॉर्ट टर्म जरी असले तरी फार मोठे. फार मोठे ठेवू नयेत, कारण त्याच्यामध्ये यू लूज युअर ओन स्लीप. तुम्हाला रात्री संध्याकाळी झोपलं की झोप लागायला पाहिजे. बरोबर. एक्सपोनेन्शियल ग्रोथची अपेक्षा नको. तशी तशी ठेवण्यामध्ये प्रॉब्लेम जास्त येतो. आणि मग एक लक्षात घ्या, तुमचे बाकीच्यांचे संबंध पण बिघडतात. तुम्ही आज जर असं म्हटलं की मी एकदम मोठा होणार आहे, तुमच्या बरोबरचे लोकांना तुमच्याशी संबंध बरोबर. ठेवणं नकोच वाटतं ना. खरंय. नेत्ररोग क्षेत्रातल्या भविष्याकडे तुम्ही कसं बघताय? एक 2-3 ब्रांचेस आता आपल्या अशा आहेत की ज्या भयंकर स्पीडनी वाढत आहेत. त्याच्यामध्ये एक ऑप्थॅल्मॉलॉजी किंवा नेत्ररोग आहे. आणि मी मगाशी म्हटलं तसं नवीन नवीन एवढी संशोधनं याच्यामध्ये येतात. पण याचा अर्थ असा आहे की याचा पेशंटला जितका उपयोग होईल ना, आज मला सांगा तुम्ही, पूर्वीच्या काळी समजा मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं तर 1 महिनाभर आम्ही सांगायचो झोपून राहा, अंधारात राहा. आज माणूस 1 दिवस राहायला तयार नसतो. खरंय. त्याचं म्हणणं झालं की मला संध्याकाळपासून कामाला आलं पाहिजे. आलं पाहिजे. म्हणजे शेवटी हे जर व्हायचं असलं तर नवीन संशोधन आणि नवीन गोष्टी यायलाच पाहिजे आणि त्या येणार. आज तुम्ही डोळ्याचा कुठलाही रोग घेतला ना, तर त्याची ट्रीटमेंट, मग ती मेडिकल असू दे, सर्जिकल असू दे, सगळं फास्ट होत चाललंय आणि चांगलं होत चाललंय. म्हणजे फास्ट म्हणजे नुसतंच फास्ट नव्हे, चांगलं होत चाललंय. आणि त्याचा ऍडव्हान्टेज डॉक्टरला आणि पेशंटला दोन्ही होतो. टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट ज्या येत आहेत त्या फक्त टेक्नॉलॉजिकली तेवढ्या प्रूफ आहेत का क्लिनिकली पण तेवढ्या स्ट्रॉंग आहेत? क्लिनिकली स्ट्रॉंग आहेतच. म्हणजे मला तेच म्हणायचे की हे जे काही गोष्टी आहेत, साधे लेसर्सची गोष्ट घ्या, त्याच्यानंतर फेकूची गोष्ट घ्या, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टींनी पेशंटला होणारा उपयोग आपल्या लक्षात येत नाही एवढा चांगला आहे. आणि आता ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम सुरू झाल्यात सगळीकडं, पूर्वी कसं होतं की आपल्याकडे एकच वाईट आहे इंडियामध्ये की स्वतःच्या तब्येतीसाठी पैसे बाजूला काढणं ही पद्धतच लोकांना माहित नाही. तुम्ही लग्नाला काढा, मुंजीला काढा, घरासाठी काढा, पण हेल्थसाठी काढत नाही. आणि मग खिशातून पैसे द्यायचे म्हटल्यानंतर ट्रीटमेंट घेताना अडचण होते. आता ह्या सगळ्या स्कीम्समध्ये ज्यांना जमत नाही अशा लोकांना ह्याचा उपयोग खूप होऊ शकेल. म्हणजे हे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे सरकारची. याच्याबद्दल आम्ही अगदी मान्य करतो त्या बाबतीत.
तुमच्या आता सर बाकी सगळ्या संस्था ज्या आता तुम्ही रन करताय त्या सगळ्या संस्थांमध्ये नवीन कल्पनांना वाव देण्यासाठी तुम्ही काय वेगळे उपक्रम वगैरे राबवता? नाही, 2-3 गोष्टी आहेत. एक, मला पहिल्यापासनं असं म्हणणं होतं सगळ्या स्टुडंट्सना आणि सगळे बरोबरच्या लोकांना सुद्धा, की मला जास्त येतं असं एकदा वाटायला लागलं की तो माणूस संपला. काहीतरी नवीन शिकत राहायला पाहिजे. आमच्याकडे कॉन्फरन्सेस होतात, मीटिंग्स होतात, स्टेट लेवल, नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवल. आज आता गेली 13-14 वर्ष आम्ही अमेरिकेत जाऊन स्मॉल इन्सिजन कॅटरॅक्ट सर्जरीवरती इन्स्ट्रक्शन कोर्सेस देतो. 200-200, 250 माणसं तिथे हजर असतात. म्हणजे त्यांच्या तिथल्या लोकांना 25-30 माणसं मिळत नाहीत, तर आपल्याकडे 150-200 लोक असतात. याचं कारण काय आहे, की नवीन शिकायची इच्छा. प्रत्येकाला अपेक्षा असते, इच्छा असते. ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण आपली तयारी करायलाच पाहिजे. आणि वी हॅव टू बी ॲट द फोरफ्रंट ऑफ एव्हरीथिंग. बरोबर. आणि आपण वी आर नॉट लॅकिंग इन एनिथिंग. म्हणजे मी जेव्हा ऑस्ट्रेलियाला आणि या ठिकाणी फेको ट्रेनिंग घ्यायसाठी म्हणून गेलो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिथे फक्त पिग्ज आईज वरती ट्रेनिंग देतात. बापरे. आपलाच एक देश असा आहे की ज्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बुल साईज म्हणा किंवा काऊ साईजच्या वरती देतो आणि शिवाय ऍक्च्युअल माणसांवरती शेजारी उभं राहून ट्रेनिंग देतो. ही जी क्वालिटी आहे ही आपण सोडून कुठं नाही. कुठंच नाही. ग्रामीण भागात नेत्ररोग उपचार पोहोचवताना काय अडचणी येतात आणि त्याच्यावर सध्या काही मेजर्स तुम्ही घेताय का? ग्रामीण भागाची एक तुम्हाला मी गंमत सांगतो, अडचणी कशा येतात ते. ऑर्बिसच्या तर्फे आम्ही जेव्हा एक प्रोजेक्ट राबवला होता की लहान मुलांच्यासाठी त्यांची ट्रीटमेंट, काय तिरळेपणा असू दे, नंबर असू दे, ऑपरेशन्स असू दे, सगळं करायचं. तर जवळजवळ 1200 ते 1250 मुलं पूर्ण या भागातली सिलेक्ट केली होती. त्यातल्या जवळजवळ 450 लोकांवर शस्त्रक्रिया पण झाल्या त्या लायन्स नाईब हॉस्पिटलमध्ये. तुम्हाला आश्चर्य वाटेल की शस्त्रक्रिया होऊन, चष्मे देऊन किंवा जे काही सगळे ट्रीटमेंट, फॉलोअपला लोक येत नव्हते. म्हणजे मला शेवटी असं करायला लागलं की आम्ही गाडी देणार, डॉक्टर, ऑप्टोमेट्रिस्ट, असिस्टंट आणि ड्रायव्हर 4 लोकांनी त्याचे पत्ते हुडकत घरी जायचं आणि त्यांना विचारायचं तुम्ही का आला नाही. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या विषयावरती आम्ही केलेला पेपर हा इंटरनॅशनल जर्नलमध्ये पब्लिश झाला. बापरे. म्हणजे इतकी अडचण येते. पूर्वी तर तो माणसाला दिसत नाही म्हटलं की त्याला अडगळीत टाकलं जायचं. म्हणजे तुम्हाला आता कल्पना सुद्धा येणार नाही, पण जेव्हा आम्ही शिबिरं घ्यायचो त्यावेळेला म्हातारी मोतारी कुणी जर आली ना, तर त्या आजीबाईला असं त्या आमच्या गाडीपाशी आणून सोडायचे आणि काय सांगायचे, दिसलं तर घरी आहे. बापरे. माणसं कोपऱ्यात बसून कुडून कुडून जायची केवळ दिसत नाही मोतीबिंदू आहे म्हणून. म्हणजे हा जो प्रॉब्लेम होता हा आता इतका कमी झालाय की तुम्हाला ऐकलं तरी आश्चर्य नाही, वाटेल. खरंच ऐकलंच नाही आहे सर हे कधी. आणि मग त्यावेळेला लक्षात येतं की या सगळ्या संस्थांचा काय उपयोग होतो. बापरे. डॉक्टर म्हणून समाजाप्रती असलेली जबाबदारी तुम्ही कशा पद्धतीनं पार पाडता? नाही, आम्ही पहिल्यापासून मला तेच म्हणायचं की मला ऍक्च्युली चॅरिटेबलचा डॉक्टर म्हणूनच पूर्वी ओळखलं जायचं की ते लायन्स नाईब सिव्हिल हॉस्पिटल हे सगळं असं. पण समाजाप्रती मला असं म्हणायचं की तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे केलं आणि येणारा माणूस पैसे नाहीत म्हणून परत जाणार नाही, एवढं जर काळजी घेतली ना तर तुम्ही पुष्कळ कमावला असं माझं म्हणणं. कारण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. आज मला मोतीबिंदूसाठी 1,00,000-1.5 लाख रुपये देणारा पण पेशंट येतो आणि साहेब एक 500 रुपयेच्या वरती माझं परवडणार नाही असे येतात. या दोघांनाही वाटलं पाहिजे की यांच्याकडे आपण गेलो तर आपलं काम होईल. माझं सांगलीत आल्यानंतर पहिलं ऑपरेशन जे मी मोतीबिंदूचं केलं त्या माणसाने चिल्लरमध्ये मला 84 रुपये दिले होते. बापरे. आणि ते मोजताना मला कंटाळा आला. पण तो पेशंट, मला लातूरचा पेशंट होता, मला अजून आठवतो तो पेशंट. कारण त्यांनी माझ्यावर भरोसा ठेवून इतक्या लांब येऊन माझ्याकडनं ऑपरेशन करून घेतलं. म्हणजे पैसे देणारीही माणसं महत्वाची असतात, पण न देणारी सुद्धा तेवढीच महत्वाची असतात. मेडिकल विद्यार्थ्यांमध्ये हँड्स ऑन सर्जिकल ट्रेनिंग पुरेसं मिळतंय का? तर हा थोडासा तुम्ही प्रश्न असा विचारला की त्याला आता मी रिटायर झालोय मेडिकल कॉलेजेस मधून, पण पूर्वीपेक्षा खूप कमी झालंय, हे अगदी खरं आहे. आणि त्याला थोडासा प्रश्न असा आहे की
तुम्हाला शेजारी उभं राहून ट्रेनिंग द्यायला लागतं. सर्जिकलचा विषय सांगतो मी तुम्हाला. पेशंट्स आहेत, तिथे डॉक्टर्स आहेत, इक्विपमेंट्स आहेत, पण त्या डॉक्टरच्या शेजारी उभं राहणाऱ्या माणसाची कमतरता आहे. लायन्स लॅबला जेव्हा आम्ही ट्रेनिंग कोर्सेस चालू केले, तर आम्ही सांगायचो की तिथे बाजूला तू उभं राहायचं. तुझं तू कर, मी शेजारी लक्ष ठेवतो असं नाही, मी शेजारी उभं राहतो. दॅट गिव्स द कॉन्फिडन्स टू द पर्सन. बरोबर. आणि त्या टाईपचं ट्रेनिंग ज्या ठिकाणी होतं ना, त्या ठिकाणी इट बिकम सक्सेसफुल. म्हणून लोक तुम्ही बघा, शिकायला जाताना अशा ठराविक संस्थेमध्ये होय, जातात, होय. सगळीकडे जात नाही. पण त्या टाईपचं करायलाच पाहिजे. तुम्हाला मेडिकल कॉलेजना ते पुरत नाही. तुम्ही इमॅजिन करा, आज डी.वाय. पाटील पुण्यासारख्या ठिकाणी 18 लोक एका वेळेला ऍडमिशन घेतात, त्या फक्त एका ब्रांचसाठी. बापरे. कुठून पेशंट आणणार तुम्ही एवढे? त्याच्यामुळे हे ट्रेनिंग आणखीन का ठिकाणी कुठं का जाऊन घेणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. ऍक्च्युअल मध्ये कॉलेजेसमध्ये आता जे होत होतं ते कमी झालं प्रमाण. बरंच. थोडं कमी झालंय. मी असं ब्लँकेट नाही म्हणणार कमी झालंय, पण थोडं कमी झालं. टीचिंग हॉस्पिटल्स आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स मधलं ट्रेनिंग कल्चरमध्ये काय फरक जाणवतो? मी अगदी स्पष्ट बोलायचं म्हणजे की टीचिंग हॉस्पिटलमध्ये काही अपवाद सोडले तर बाकीच्यांना हे आपला जॉब आहे असं एक फिलिंग असतं की मला ती त्या वेळेला जायचं आणि बरोबर. त्यावेळेला परत यायचंय. प्रायव्हेटमध्ये जेव्हा DNB सारख्या गोष्टी सुरू होतो, तेव्हा ते व्हॉलंटरीली घेतलेलं असतं की मला ह्याची आवड आहे, इच्छा आहे आणि आवडीनं करायचं. त्याच्यामुळं माझ्यावरती हे काम करायची गरज आहे आणि मला हे आवडीनं करायचे. हा जो काही छोटासा फरक आहे ना, त्याच्यामध्ये ट्रेनिंगमध्ये फरक पडतो. फरक छोटा असला तरी इम्पॅक्ट मोठा Impact होत आहे. आणि म्हणून पूर्वी ऑनररी सिस्टीम जी आपल्याकडे महाराष्ट्रात बरोबर. होती, ती एका दृष्टीनं चांगली होती. काही 2-4 लोकांनी त्याची गैरफायदा घेतले असतील, नाही असं नाही. पण ओव्हरऑल त्याचा उपयोग खूप होता की लेटेस्ट जे काही चालू आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सिव्हिल हॉस्पिटल सारख्या ठिकाणी सुद्धा मिळत होत्या. म्हणजे मला आठवते की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अमुक एक गोष्ट होत नाही असं कोणी मला म्हटलं तर मला राग यायचा. असं कसं होत नाही? बापरे. ती जिद्द प्रत्येकाला पाहिजे, मग ते नक्की सुधारेल. प्रत्येकाची कपॅसिटी आहे, थोडंसं त्याच्यामध्ये डेडिकेशन एक्स्ट्रा लागणार. टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट तर मोठ्या प्रमाणात होत आहेत Right. ऑप्थॉल्मॉलॉजीमध्ये. त्याच्या सोबत सोबत AI आणि रोबोटिक्सचा पण एंट्री व्हायला लागले. तर त्याचा काय इम्पॅक्ट मोठा होईल असं वाटतंय? AIचा तर नक्की होईल, कारण शेवटी आम्हाला, तुम्ही आता जसं संशोधनाचा विषय काढला, बऱ्याच वेळेला सांगू का काय होतं की वेळ कमी पडतो कुठलीही गोष्ट करायला. बरोबर. आज तुम्ही सर्जरीचे व्हिडिओज रेकॉर्ड केलेले असतात, त्यातलं तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी निवडून तुम्हाला दाखवायच्या असतील, तर ते सगळं बसून तुम्हाला करायचं अवघड जातं, वेळ पण जातो. वेळ जातो. आणि फ्रँकली स्पीकिंग, आम्ही ते आधीपासून शिकलेले नसतो. तरी आता आमचा समजा मुलगा आहे, सून आहे, त्यांना ह्या गोष्टी पहिल्यापासून करायची सवय लागली. आम्हाला म्हणजे तिथे दिवसभर बसून कोणाशी तरी मदत घेऊन करायला जे लागत होतं, तो प्रश्न आता ह्या AI ने खूप कमी कमी केलं. आणि रोबोटिक्स डोळ्यामध्ये, आता रोबोटिक म्हणजे कसं, आता समजा रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी आहे, हम्म. तुम्हाला आश्चर्य वाटेल की रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी करायला आता एक 4 पेशंट केले की नाही की तुम्हाला बाकी ट्रेनिंग लागत नाही, सगळं मशीन करतं. त्या रोबोटिकचा ऍडव्हान्टेज डेफिनेटली आहेच. डॉक्टर आणि पेशंटला येईल, आणि तो अजून ऍडव्हान्स होत जाईल. अजून ऍडव्हान्स मध्ये होईल. आता तुम्ही बाकी बोललाच मग अशी अगदी 84 रुपये घेऊन सुद्धा तुम्ही मोतीबिंदूचं ऑपरेशन केलेलं आहे. पण लो कॉस्ट कॅटरॅक्ट सर्जरी इनोव्हेशन्स Right. याबद्दल तुमचं काय मत? नाही, सुरुवातीला लो कॉस्ट सर्जरी फ्रँकली स्पीकिंग अरविंद आय हॉस्पिटल वाल्यांनी सुरुवात केली मदुराईच्या, ओके. की जिथून हे बरेचसे लोक माझ्या सकट तिथे जाऊन आम्ही तिथे काय त्यांची सिस्टीम आहे काय नाही हे बघत होतो. आणि आता सरकारने सुद्धा हे जे काही पैसे ठरवले की बाबा NGOजला किंवा यांना द्यायचे, त्याचं बेसिक मॉडेल तेच आहे. तुम्ही व्हॉल्यूम वाढवला ना की तुम्हाला लो कॉस्ट सर्जरी परवडते. बरोबर. आज अडचण अशी आहे की समजा आता मी लायन्स लॅब हॉस्पिटलला असताना दररोजची आमची 60 ते 70 पेशंटची लिस्ट असायची. मग 70 पेशंटपैकी 15-20 पेशंटनी जरी पैसे भरले तरी त्याचा बाकीच्यांचा खर्च निघून जातो आणि बाकीच्यांना तुम्ही सबसिडी देऊ शकता. लो कॉस्ट करायला तुम्हाला व्हॉल्यूम वाढवायला पाहिजे, आणि व्हॉल्यूम वाढवायचं म्हटलं तर काम जास्ती करायला पाहिजे. पण त्याचा एक ॲडव्हान्टेज आहे की नवीन डॉक्टर्सना शिकायसाठी याचा नक्की उपयोग होतो. एका डॉक्टरने संस्था चालक किंवा उद्योजक होण्यासाठी वेगळं काय केलं पाहिजे?
मी खरं सांगू का की त्यांनी पहिल्यांदा या सगळ्या गोष्टी शिकायला पाहिजेत की जे आम्हाला मेडिकलमध्ये शिकवले जात नाही. म्हणजे तुमचं फायनान्स सांभाळणं, बँकेच्या बाबतीतली तुमची जी काय व्यावहारिक सगळ्या गोष्टी. व्यावहारिक जे असतात आणि व्यवहार कमीच असतो. म्हणजे मी अगदी बरोबर. मान्य करतो की डॉक्टर म्हणले की त्याला व्यवहार कळत नाही असं आम्ही म्हणतो आणि बाकीचेही म्हणतात. त्याच्यामध्ये वेगळं काही नाही. पण तेही शिकलं पाहिजे. म्हणजे बाकीच्या लोक आणि थोडंसं काय होतं सुरुवातीपासून एक आयव्हरी टॉवरमध्ये राहिल्यासारखं हम्म. बिकॉज पीपल गो ऑन रिस्पेक्टिंग यू. तुम्हालाही काही दिवसांनी वाटायला लागतं की आपण थोडेसे यांच्यापेक्षा वेगळे वेगळं. आहोत. आणि मग जेव्हा तुम्ही त्या संस्थेमध्ये किंवा हे करायसाठी उतरता, यू हॅव टू कम डाऊन. आज आम्ही बरोबर. लायन्स लॅब हॉस्पिटल सुरुवात केली तेव्हा प्रत्येकाकडे जाऊन पैसे मागितले. मग माझ्याबरोबर एडी देशपांडे असायचे, आर एन पाठक असायचे. हे सगळ्या लोकांनी मग ते काय म्हणायचे, "मग आपल्यासाठी मागतोय का आपण?" नाही. मग मागायला हरकत नाही. हरकत ते नाही. बरोबर. आमच्याच्याने होत नाही. मग मी त्यांना सांगायचो, "मी बरोबर आहे. पण तोंड उघडून बाबा मला पैसे द्या असं काय माझ्याच्याने बरोबर. होणार नाही." ह्या गोष्टी थोड्याशा व्यावहारिक शिकवल्या गेल्या पाहिजेत असं मलाही वाटतंय. वैद्यकीय संस्थांमध्ये इनोव्हेशन फ्रेंडली कल्चर म्हणजे तयार करण्यासाठी ओव्हरऑल लीडरशिप कशी असावी? नाही, लोकांना थोडासा फ्री हँड देण्याची सवय पाहिजे लीडरला कुठल्याही. इनोव्हेशन हे एकाच माणसाकडनं होते असं नाही. बरोबर. तुम्ही कितीही टॉपचा सायंटिस्ट घ्या, त्याला त्याच्या बरोबरची टीम चांगली असल्याशिवाय ही कॅनॉट अचीव्ह एनिथिंग. असं पूर्वीसारखं जसं पेनिसिलिनचा शोध लागला, अशा टाईपचा शोध लागायचे दिवस आता गेले. आता कसं आहे तुम्हाला कष्ट करून माहिती घेऊन त्याच्यातून हळूहळू पुढे जायला लागतं. त्यावेळेला तुम्हाला टीमवर्क लागतं. मग तुम्हाला इनोव्हेशन जर एखाद्या गोष्टीत मिळवायचं असेल, तर तुम्ही बाकीच्यांना एन्करेज केल्याशिवाय तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही. अगदी बरोबर. मेडिकल प्रॅक्टिसमधला इमोशनल बर्नआउट आता तुमच्या मते कसा हाताळा? एक तुम्ही बघा की ह्याच्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर्स तुम्ही बघितले असतील. यंग एजमध्ये 16 तास काम करतात, 12 तास काम करतात, 14 तास काम करतात आणि त्या मानाने त्यांचं इन्कम असल्यामुळं पहिल्यापासून इन्व्हेस्टमेंट करतात आणि मग कंटाळा यायला लागतो. बरोबर. दॅट टाईप ऑफ बर्नआउट नॉर्मली डॉक्टर्समध्ये होऊ नये अशी आमची अपेक्षा असते. ज्या माणसाला पेशंट माझ्याशिवाय राहूच शकत नाही असं वाटतं ना, त्यांनी स्वतःचं मन थोडं बदलायला पाहिजे. पेशंट तुमची त्याला जशी गरज आहे तशी तुम्हालाही स्वतःची पण गरज आहे. बरोबर. तुमच्या फॅमिलीलाही गरज आहे. पूर्वी आम्ही सुद्धा कधी सुट्टीच घेत नव्हतो. 10-10, 15-15 वर्ष सुट्टी न घेता आपण दररोज काम करायचं. पण आता असं लक्षात आलं की नाही थोडंसं आपल्याला बर्नआउट टाळायचा असला आणि मगाशी जसा मी शब्द काढला की तुम्हाला ते आवडत असलं ना तर तुमचा बर्नआउट कमी होतो, कमी वेळेला होतो. तुम्ही ते ॲडिशनल काम म्हणून करायचं म्हटलं की मग यू गेट बर्न आउट मच अर्लियर. पण एक्सटेंडेड टाइम वर्किंग हे थोडंसं टाळता आलं पाहिजे. आमची ब्रांचेस अशी आहे डोळ्याची की आम्हाला असे ठराविक टायमिंग ठेवणं सोपं झालं. बरोबर. त्याच्यामुळे आम्हाला हा प्रॉब्लेम फारसा आला नाही. पण ज्यांची इमर्जन्सीच्या ब्रांचेस आहेत त्यांनी हा विचार करायलाच पाहिजे. प्रिव्हेंटिव्ह ऑप्थॉल्मॉलॉजी ही संकल्पना अजून लोकांपर्यंत तितकीशी पोहोचलेली नाही. येस. तर तुम्ही साधं त्याबद्दल एक डायबिटीसचं उदाहरण घ्या. आज डायबिटीस कॅपिटल व्हायला लागलं इंडिया हो. वर्ल्डचं. यांना डोळ्याची तपासणी करून घ्या असं आम्ही नुसतं सांगून होत नाही. त्यांच्या फिजिशियननी सांगायला पाहिजे आणि जनरल अवेअरनेस पाहिजे. सुरुवातीच्या काळात त्याला काही प्रॉब्लेम असेल तर ट्रीटमेंट करणं अगदी सोपं असतं आणि नंतरच्या काळात आम्ही सांगतो बाबा आम्हाला काय फारसं ह्याच्यात करता येत नाही. हे जे प्रिव्हेन्शन आहे ना हे फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला काचबिंदूची काही शंका वाटली तुमच्या फॅमिलीमध्ये आहे जाऊन तपासून घ्या. तुम्हाला डायबिटीस आहे जाऊन डोळे तपासून घ्या. म्हणजे ऑप्थॉल्मॉलॉजीचा जर विषय केला पुष्कळशा गोष्टी आपण टाळू शकतो आणि प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. Sure. देयर इज नो क्वेश्चन 100%. अबाउट इट. ते तर युनिव्हर्सल ट्रूथ आहे. अगदीच. आता एक शेवटचा प्रश्न की एवढं सगळा व्याप आणि कुटुंब यातल्या वेळेचा समतोल कसा साधताय? टाइम मॅनेजमेंट कसं जमवताय? नाही ती दुर्दैवाने फारसं जमलं नाही. त्याच्याबद्दल तो एकच वाईट वाटत राहतं की बाबा मुलं मोठी होत असताना आपण काही फारसा त्यांना वेळ देऊ शकलो नाही. त्याच्यामुळं मला दुसऱ्याला सल्ला द्यायचं नैतिक अधिकार नाही. सांभाळायला पाहिजे हे मला पटतंय. पण ते केलं गेलं नाही हे तेवढंच खरं आहे.
त्याच्यामुळे आता उलट आम्ही सांगतो मुलांना की नाही, थोडासा वेळ काढा, आणखीन हे करा. तुमच्याकडनं जे होऊ शकलं नाही ते कशामुळे राहिलं आणि त्याबद्दल मग काय सल्ला द्याल नाही, किंवा हे शक्यतो टाळा? फर्स्ट जनरेशन जेव्हा असतं ना कुठल्याही व्यवसायामध्ये, कुठलाही असू दे, बरोबर आहे. त्याला ती धडपड केल्याशिवाय पर्याय इलाज नसतो, पर्याय नसतो. आणि मग ती धडपड केल्यानंतर जेव्हा आपल्याला लक्षात येतं की ठीक आहे, आता आपण थोडंसं थांबवू शकतो, तोपर्यंत ती गोल्डन इयर्स कमी गेले झालेले असतात, त्याला काय इलाज नाही. अतिशय छान गप्पा झाल्या सर. सगळ्याच प्रश्नांची तुम्ही खूप छान उत्तरं दिलीत आणि प्रश्न पण मी मुद्दाम असे घेतले होते वेगळ्या धाटणीचे की ज्यातनं इन्साइटफुल गोष्टी होतील. Correct. थोडेसे इन्साइट लोकांपर्यंत पण पोहोचतील. प्रिव्हेंटिव्ह Yes. ऑप्थॉल्मॉलॉजी असेल किंवा बाकी ग्रामीण क्षेत्रात आता तुम्ही जे सांगितलं की दिसत नाही आहे म्हणून लोकांना अक्षरशः वाईट टाकलं जायचं, हे माझ्यासाठी पण खूप नवीन होतं. Correct. ओव्हरऑल चर्चामधून मला तर शिकायला भरपूर मिळालं. सगळ्या आपल्या व्ह्युअर्सना पण मिळालं असेल. आज वेळ काढून तुम्ही आमच्याकडे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार. आज आपला एपिसोड आपण इथंच संपवतोय. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद.